आता आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला आणि तुम्ही इथे पण अंगठी शोधताय का? आम्ही पंढरपूर पासून म्हणजे मागच्या महिनाभरापासून अंगठ्या शोधू राहिलो, कधी मिळेल तर मिळव. हो का? मिळाली तर मिळाली इथे बघत चला. आम्ही त्र्यंबकेश्वरला राशीची होती त्यांची, ती तुटली, ती बऱ्याच दिवसाची होती ती ना. हा तर तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय. आम्ही पायी चाललोय, गाडी पार्क केली, मस्तपैकी नाश्ता केला, वडा बिडा खाल्ला एकदम निवांत. आणि काकू आणि ताई दोघीजणी गेलाय ऑटोने, तर त्या ऑटोने पोहोचणार आहे. खूप हॉर्न वाजवता येते आणि आम्ही पायी चाललोय. तर तुम्हाला आता ॲक्च्युली माझ्या मोठ्या सासूबाई पण दाखवते काय, जेव्हा आता तिथे पोहोचतील तेव्हा मी शूट करेन, तेव्हा तुमची ओळख होऊन जाईल. हो की नाही? तरी तू एकदम कोमेजून गेली आता खेळून खेळून. मंदिराकडे जाता जाता अचानक माझे पाय या ठिकाणी थांबले, कारण त्या ज्या लेडीज होत्या त्या म्हणत होत्या की गाईला चारा खाऊ घाला, गाईला चारा खाऊ घाला. मग नेमकं म्हटलं की नेमकं काय आहे, काय सुरू आहे ते सगळं मी बघत होते. तर इथे मागे गाईला घास खाऊ घालायचं म्हणजे गाईला चारा खाऊ घालायचं, त्याने पुण्य मिळतं असं म्हणत होते. तर तो घासही त्यांचाच होता, 10 रुपये 5 रुपयाला विकतात ते, आणि आपण तो फक्त गाईसमोर घेऊन जायचं आणि गाईला खाऊ घालायचं असं आहे. नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज नमस्कार जरा लेट झाला, कारण ॲक्च्युली सकाळी खूपच अचानक ठरलं आमचं त्र्यंबकेश्वरला येण्याचं. काही प्लॅन नव्हतं. काकूंचं म्हणणं होतं की चला त्र्यंबकला जाऊ. ते का आलो ते पण मी पुढे ब्लॉगमध्ये सांगेल की आम्ही का आलो त्र्यंबकेश्वरला. तर आमचा काही प्लॅन नव्हता येण्याचा, त्याच्यामुळे आम्ही अचानक ठरवलं आणि निघालो. तरी ते बघा त्र्यंबकेश्वरला तर खूप सुंदर सुंदर मला असे शंख दिसले. म्हटलं ते तुम्हाला दाखवावं, मला खूप आवडलं, इथे येऊन खूप छान वाटलं. हे बघा इथं राशीच्या अंगठी मिळतात आणि फायनली दीपकने अंगठी घेतली, किती 4-5 महिन्यानंतर. चलो इथूनच घेतली होती का? हां, दीपकने इथूनच अंगठी घेतलेली आणि आता त्यांना फायनली मिळाली. दाखव तर कशी आहे याच्यावरती ना तुळा लिहिलेली. हां ओके ओके छान आहे. ओ आता नका, आता पावर आली माझ्याकडे. पावर आली. फायनली आम्हाला अंगठी मिळाली. आम्ही खरंच खूप शोधली ती अंगठी आणि आता आमचे मेंबर्स सगळे पुढे निघून गेले, आम्ही अंगठीच्या नादात मागेच राहिलो. चला फटाफट जातो आता आम्ही. छान आहे, खूप छान वाटते ना इथे, शांत वाटतं. मी पहिल्यांदाच येते, मी अजूनपर्यंत नाही आलेली कधी त्र्यंबकेश्वरला. हे बघ इकडे काय आहे कुशावर्त, तर आम्ही तिकडे चाललोय. सुंदर गंगा गोदावरी मंदिर त्र्यंबकेश्वर हे पण इथेच आहे. कुठे गेलेत सगळे? उभे आहेत का? काकू आणि दादांना पूजेला बसायचे आता, सो ते पहिले स्नान करून घेता, हातपाय वगैरे धुवून घेता. आपण आता कुशावर्त या ठिकाणी आलेलो आहे. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रकट होते अशी लोकांची श्रद्धा आहे. गौतम ऋषींनी कुशांचा बांध घालून गोदावरीचे पाणी या ठिकाणी अडवून ठेवले होते, म्हणूनच याला कुशावर्त हे नाव पडले. या कुशावर्तात आधी स्नान करूनच मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाण्याची जी परंपरा आहे हे सर्व भाविक पाळतात. तर राहिला प्रश्न की आम्ही त्र्यंबकेश्वरला का गेलो, तर जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असणार तर तुम्हाला माहीत असेल की काकू आणि तात्या हे काशी यात्रेला जाऊन आलेत. तर तिकडनं आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही काशी यात्रेवरनं आणलेलं तीर्थ आहे ते जोपर्यंत आपण आपल्या कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाला जाऊन पूजा करत नाही त्या तीर्थाची, तोपर्यंत आपण ते घरात घेऊन जाऊ शकत नाही. तर आम्हाला त्र्यंबकेश्वर जवळ होतं, सो आम्ही इथे आलो कारण आम्हाला ती पूजा करायची होती आणि पूजा झाल्यानंतर मग ते जे तीर्थ आहे ते आपण घरात घेऊन जाऊ शकतो. आणि तोपर्यंत काही खात नाहीत किंवा बाहेरचं कुठे हॉटेलमध्ये जेवत नाही किंवा दुसऱ्यांच्या घरी काही खात नाही, अशा सगळ्या रूढी परंपरा. आता यातलं किती मी विश्वास ठेवणार किती नाही हे मलाही माहीत नाही, कारण याच्या मागचं जे सायंटिफिक रिझन असेल किंवा खूप मोठं सखोल आपलं आध्यात्मिक कारण आहे ते मला माहीत नाही. बट येस, आपल्या मोठ्यांनी किंवा आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी ज्या काही रूढी परंपरा जुन्या चालत आणलेल्या आहेत आपण त्याचा आदर करायला पाहिजे, जो आम्ही पुरेपूर करतो. सो आम्ही इथे आलो आहे आणि आता पूजा करतोय.
शेष नारायण मंदिर आहे, इथे पूजा होतात. सो आम्हाला इथेच पूजा करायची आहे. खूप छान येतं का इथे? मग इथे शिफ्ट व्हायचं का त्र्यंबकेश्वरला? विद्या घ्यावं लागेल. विद्या घ्यावं लागेल ना. चला, आमची पूजा झाली आहे मस्तपैकी आणि खूप छान पूजा झाली. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे निवृत्ती महाराजांच्या समाधीकडे दर्शन घ्यायला. आता इथे काकून ते प्रसाद घेत आहे. चला प्रसाद घेऊन. रिदुपा काय काय घ्यायचं सांगते बरं का. आता आम्ही निवृत्ती महाराजांच्या समाधीचं छान दर्शन घेतलं आणि त्या मंदिरात खरंच इतका गारवा होता, म्हणजे खूप भारी वाटलं मंदिरामध्ये जाऊन. आणि खूप असं लोटालोटी नाही आहे, गर्दी नाही आहे, त्यामुळे तिथे दर्शन छान झालं. हो की नाही? हो, तिथं भारी होतं दर्शन, खूप भारी होतं वाटलं. आणि आता ना आपण कुठे चाललो आता? त्र्यंबकराजच्या दर्शनाला. अच्छा, आपण कळसाचं दर्शन घेणार? कळसाचं दर्शन घेणार. आज सोमवार असल्यामुळे कळसाचं दर्शन मिळणार आज. आणि 8 तास लागतं बाहेर लागणार, 8 ते 9 तास. अरे बापरे. आणि एवढा वेळ तर नाही थांबू एवढा शकत. वेळ आपण थांबू सो कळसाचं दर्शन घेतो. आणि काकून त्यांना आम्ही रिक्षा ऑटोमध्ये बसून दिलं आणि आम्ही पायी चाललो, कारण पायी चालूनच देवदर्शन करण्याची मजा येते. काकूंची तब्येत व्यवस्थित नाही आहे थोडंसं, आता त्यांना एवढे प्रवास करून आले, बरं वाटत नाही आहे. सो त्यांना म्हटलं तुम्ही जा. रिदू पण आता गेली त्यांच्यासोबत. रिदूला ऑटोमध्ये बसायला खूप आवडतं. तुम्हाला सर्वांना जे माझे कंटिन्यू ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे. तर चला आता आम्ही कळसाचं दर्शन घेतो. हे बघा, आता आम्ही आलो इथे कळसाचं दर्शन घ्यायला. ते लाईनमध्ये नाही राहणार आहे. चलो, हो गया फोटो हो गया. चला, हे बघ काय आणलं. काय ग? काय 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 आणलं? चपाती करायला काही आणलं ना? विचारलं मी, नाही घ्यायचं. आपण घरी जाऊन चपाती करू आता. चला आता रितू, आम्ही आलो का तुझ्या घरी तूच चपाती करायची आम्हाला. जिथे येऊन अगदी प्रसन्न वाटतं तिथे आम्ही आलेलो आहे. आम्ही इथं मस्तपैकी दिंडोरीला जेवण करतोय, कारण टिफिन आणले होते. छान जेवण चालू आहे आमचं. कमी पडलं मग आपण त्र्यंबकेश्वरला आलोय तर म्हटलं चला महाराजांचं दर्शन नाही घ्यायचं असं तर होणार नाही. सो स्वामी समर्थांच्या मंदिरात केंद्रात आलो होतो, तर छानपैकी दर्शन झाले. पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, फोटोज वगैरे काढणं अलाउड नाही. सो आम्ही फोटोज वगैरे काही काढलेले नाही आहे. आणि आत्ता जस्ट आम्ही जेवण केलं तर ते पण तुम्हाला दाखवलं. आम्ही घरूनच सगळं काही घेऊन आलो होतो. हा प्रसादालय आहे, पण आम्ही ऑलरेडी टिफिन आणलेले होते. आमचं काही फिक्स नव्हतं की आम्ही इथे येऊ असं माहिती नव्हतं, त्याच्यामुळे काय टिफिन आणलेले होते. सो आता ते पण वेस्ट जाईल, त्यापेक्षा आम्ही आमचं जे घरून आणलेलं होतं ते जेवण केलं मस्तपैकी. आता इथून निघतोय आणि पुढे काय काय होतं ते पण माझ्यासोबत बघत राहा. चला, छानपैकी दर्शन झालं. आजचा न्यू इयरचा फर्स्ट डे एकदम प्रसन्न आणि एकदम भारी गेला, म्हणजे विचारू नका. असं म्हणजे सांगू नाही शकत, एक्सप्रेस नाही करू शकत, इतकं छान वाटतंय आज. स्वामी समर्थांच्या केंद्राच्या तिथे बघा किती छान व्ह्यू आहे मागे, म्हणजे एक भारी वाटतं ना. नुसतं वेगळं असं नुसतं बसावं असं आणि खूप शांततेत बघावं असं वाटतं सगळं. आणि मध्ये ना पारायण पण सुरू आहे, 1 दिवसीय पारायण, कारण न्यू इयर आहे. तर सकाळी 7 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत पारायण होतं. तर आता आम्ही तेच बघितलं, पण तिथे खूप शांतता होती. सो मी काही ब्लॉग वगैरे शूट नाही केला, तसं अलाउड पण नाही आहे. आणि कसं उगाच आवाज नको व्हायला, म्हणून मग म्हटलं नको, करायलाच नको.
रिद्धी जायचं ना घरी आता, घरी जायचं ना आता, जायचं रेवा. तू येते का आमच्या सोबत?